So people were turned back from the counters and told to return the following day. लोकांना काउंटरवरून परत जाण्यास सांगितले आणि दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. परंतु लोकांना मात्र हे मुळीच आवडले नाही. अँड सो आणि म्हणून दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, गिव्ह अस अवर मनी ऑर वी शॅल ब्रेक इन. आणि म्हणून मग ते लोक बाहेर येऊन बँकेच्या पायऱ्यांवर ओढू लागले. गिव्ह अस अवर मनी म्हणजे एकतर आमचे पैसे द्या, नाहीतर वी शॅल ब्रेक इन, नाहीतर मग आम्ही बँक फोडू. अँड फेच द सेट वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आणि मग पुढे ते हेही म्हणाले, सेठना बाहेर आणा, आम्हाला माहीत आहे की ते आत सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहे. मिसशिप मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉइन द क्राऊड. मिसशिप मेकर्स म्हणजे ज्यांचा एकही पैसा बँकेत नव्हता, असे काही जे मिसशिप मेकर्स म्हणजे जे टवाळखोर लोक होते, ते देखील जॉइन द क्राऊड म्हणजे या गर्दीत सामील झाले. अँड ॲग्रेवेटेड दिअर मूड. ॲग्रेवेटेड मीन्स एनाइड, म्हणजे ते लोकांना आणखी चिथावू लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लेकेट देम. प्लेकेट मीन्स स्टॉप समवन फ्रॉम फीलिंग अँग्री. मात्र अगदी या दरवाजापाशी बँकेचे जे व्यवस्थापक होते ते थांबले होते आणि या लोकांना शांत करू पाहत होते. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. त्यांनी असे जाहीर केले की बँकेत भरपूर अमाप पैसा आहे, बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. परंतु आता अचानक ताबडतोब तो पैसा या ठिकाणी आणण्याचं तसं साधन उपलब्ध नाही. ही अर्ज्ड देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. त्यांनी लोकांना विनवणी केली की आज तुम्ही घरी जा आणि उद्या परत या. वी वॉन्ट इट नाऊ चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. मात्र त्या गर्दीतून काही जण म्हणू लागले, वी वॉन्ट इट नाऊ, आम्हाला आत्ताच पैसा हवा आहे. नाऊ 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 म्हणजे आत्ता आत्ता आत्ता. अँड द ब्रिक हर्ल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. तेवढ्यात एक वीट हवेतून भिरकावत आली आणि या खिडकीच्या काचेच्या तावदानावर बसली. नाथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. नाथू दुसऱ्या दिवशी बँकेच्या पायऱ्या साफ करण्यासाठी आला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. त्याने पाहिलं काय तर तो सगळा रिफ्यूज म्हणजे कचरा, अँड द ब्रोकन ग्लास ते फुटलेल्या काचांचे तुकडे, अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स आणि त्या पडलेल्या सगळ्या दगडांचा क्लटरिंग म्हणजे खच. रेझिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर म्हणजे अगदी, अँड डिस्गस्ट ही क्राईड. डिस्गस्ट मीन्स हॅट्रेड म्हणजे अगदी वैतागाने आणि संतापाने तो ओरडला. काय ओरडला? हुलिगन्स. हुलिगन्स म्हणजे कोण हे गुंड? सन्स ऑफ डॉंकीज, गाढवाची लेकरं. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड. म्हणजे आधीच माझं पगार उशिरा मिळत होता, हे काही कमी होतं का? की आता माझं त्यांनी काय केलं तर माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज म्हणजे माझं कामही आता वाढवून ठेवलं. ही स्मोट द स्टेप्स
with his broom, scattering the refuse. Smote means make a heavy blow with a tool. म्हणजे अगदी त्याने चिडून मग काय केलं, तो झाडू पायऱ्यांवर काय केला, जोरात आपटला. आणि मग काय झालं, स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज, म्हणजे तो कचरा आणखी इकडे तिकडे स्कॅटरिंग म्हणजे विखुरला गेला. गुड मॉर्निंग नाथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आपल्या सायकलवरून उतरून धोब्याचा मुलगा सीताराम नाथूला म्हणाला, सुप्रभात नाथू, शुभप्रभात. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द 1st ऑफ नेक्स्ट मंथ. तू पुढील महिन्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून नवीन काम करायला तयार आहेस का. यू विल हॅव टू, आय सपोज, मला तर वाटतं तुला आता काम करायला तयारच व्हायला हवं. नाऊ दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस, कारण आता तर ही बँकच बुडाली आहे. हाऊज दॅट, सेड नाथू. नाथू म्हणाला, कसं काय. हॅवंट यू हर्ड, तू ऐकलं नाहीस. वेल, यू वूड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. तू इथे थांबलास तर बरं होईल, जोपर्यंत पीपलनगरमधील जवळजवळ निम्मी लोकसंख्या या ठिकाणी त्यांचा पैसा घ्यायला येईल. अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. आणि मग आपले खाते या बँकेत नाही या आनंदाने अगदी वेव्ड चेअरफुली म्हणजे आनंदाने हात हलवीत ही स्पेड अवे ऑन हिज सायकल, तो त्याच्या सायकलवर निघून गेला. नाथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. नाथू मात्र स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, जेव्हा त्याने त्याचं काम पूर्ण केलं, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप, तो तेथील सर्वात उंच असलेल्या म्हणजे सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर, म्हणजे आपल्या बँकेच्या मॅनेजर म्हणजे व्यवस्थापकाच्या आगमनाची वाट पाहण्यासाठी तिथं जाऊन बसला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आज मात्र त्याने आपला पगार घ्यायचाच असे ठरविले होते. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स, ही सेड टू हिमसेल्फ. त्याने स्वतःशीच म्हटले, विचार करू लागला तो, की बँक ही बुडणार असे कुणाला तरी वाटलं होतं का. अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स, आणि अगदी दूरवर पाहत विचार करू लागला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. मला प्रश्न पडला आहे, हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड, हे घडलंच कसं, हे असं झालंच कसं, असा तो विचार करू लागला. सो इन दिस वे दिस स्टोरी इज कम्प्लीटेड. अशा रीतीने ही कथा या ठिकाणी संपलेली आहे. Now English workshop. First question is, who am I? Identify the character from the extract. A. I am the washerman's son. Who am I? The answer is Sitaram. B. I am the owner of the bank. Who am I? The owner of the bank is Seth Govind Ram. So the answer is Seth Govind Ram.
C. I am the sweeper. Who am I? Sweeper's name is Nathu. Then D. I am the friend of Mrs. Srivastava. Who am I? The friend of Mrs. Srivastava is Mrs. Bhushan. So the answer is Mrs. Bhushan. E. I am the hairdresser. Who am I? Hairdresser means Deep Chand. I have a crooked leg. Who am I? A person with crooked leg is Ganpat. Old Ganpat. Then second question, make a list of customers. Make a list of customers who list of customers of People Nagar Bank from the extract. Here we have to find out the persons who are the customers of People Nagar Bank. So we have to find out the customers of People Nagar Bank. First of all, the Bega means Old Ganpat. Then general merchant, then customers of shops, then retail seller, the tailor, the free vendor, the jeweler, and many others are the customers of People Nagar Bank. Okay, now question number 3, match the following and write the complete meaningful sentences. First, group A, Sitaram was looking out for any job that might suit Nathu. Sitaram was looking out for any job that might suit Nathu. Second, according to Mrs. Bhushan, it was the hottest summer in the history of People Nagar. According to Mrs. Bhushan, it was hottest summer in the history of People Nagar. Number 3, Govind Ram was holidaying in Kashmir. Govind Ram was holidaying in Kashmir. Number 4, the manager told the customers to go home and come back the next day. The manager told the customers to go home and come back the next day. Now write who said to whom. First sentence is don't raise such dust. Don't raise such dust. The washerman's son Sitaram, the washerman's son, said this to Nathu the sweeper. Second, B, who would have thought the bank would collapse? Who would have thought the bank would collapse? Nathu the sweeper of the People Nagar Bank said this to himself. Where did you disappear? See, where did you disappear? Yeah. Mrs. Bhushan said this to her husband.
Where did you disappear? Mrs. Bhushan said this to her husband. Then number 4D. The bird has flown. The bird has flown. The elderly gentleman said this to Deep Chand the barber. The elderly gentleman said this to Deep Chand the barber. Okay, so in this way we have completed fourth question. Now question number 5. Why was the manager of the bank in a dilemma? Why was the manager of the bank in a dilemma? म्हणजे बँकेचे जे मॅनेजर होते म्हणजे व्यवस्थापक हे द्विधा मनस्थितीत का होते? राईट डाऊन इन 5 to 6 लाईन्स इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये 5 ते 6 ओळीत याचं उत्तर लिहायचं आहे. तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे. देन क्रॉस आउट द ऑड मॅन. क्रॉस आउट द ऑड मॅन. यातून ऑडमॅन आपल्याला बाजूला करायचे आहेत. फर्स्ट ए स्वीपर, हुलिगन, बेगर, डिक्लेअर, लॉकर. या ऑडमॅन इज डिक्लेअर because all the others are nouns and declare is a verb. Second B, hurriedly, carelessly, salary, definitely, suddenly. Here odd man is salary because it is a noun and the rest of all are adverb. Then C, imminent, latest, pavement, awful, shocking. Here pavement is odd man because it is a noun and all others are adjectives. Then D, morning, scattering, raising, collecting, shouting. Here odd man is morning. Now find the describing words for the following from the text. Question number 7. Find the describing words for the following from the text. First one is tour. Here tour, customary tour. Then second shop. We have to find out shop. Photography shop. Okay, then window. Here on page number 52, plate glass window. So here glass window. Then leg, crooked leg. Crooked leg. Now number 8. Question number 8. Complete the following table. Verb, noun, adjective and adverb. Your noun is payment. Its verb is pay. P-A-Y, pay. It's a verb. Then its noun is payment. Then adjective is payable. P-A-Y-A-B-L-E, payable. And there is no adverb for it. Now second word is suddenly, adverb, suddenly. Its noun is suddenness, and adjective is sudden, S-U-D-D-E-N. Now next word is verb, declare. Its noun is declaration and adjective is declarable.
there is no adverb of it. Then next word is adjective cheerful. Cheerful, its verb is cheer, and its noun also cheer, adjective cheerful and adverb cheerfully. Okay, now question number 8, sorry, question number 9. Write in your own words a few sentences about each of the following. First one is Nathu. A. Nathu. B. Mrs. Srivastava. C. Seth Govindram. And D. Sitharam. Here you have to write down in your own words. म्हणजे विद्यार्थ्यांनी याविषयी स्वतः लिहायचे आहे. Then question number 10. Expand the theme in a write-up of about 20 lines. 20 ओळीमध्ये हे लिहायचं आहे या ठिकाणी. हे स्वतः विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे. मी याची फोटोकॉपीज आपल्याला पाठवेन, तुम्ही चेक करा मग. ओके. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 11. प्रोजेक्ट. कलेक्ट द नेम्स ऑफ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेले जे पुस्तकांची नावे आहेत ती पुस्तके तुम्हाला लिहायची आहेत. हा प्रोजेक्ट आहे आपल्यासाठी. नाव लँग्वेज स्टडी ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 55. Okay. Number 1. I know of a sweeper boy who is looking for work. Observe the underlined part of the sentence. It tells us more about the sweeper boy. म्हणजे या ठिकाणी अधोरेखित केलेला भाग जो आहे हु इज लुकिंग फॉर वर्क, यावरून आपल्याला त्या स्वीपर बॉयबद्दल अधिक माहिती मिळते. इट इज कॉल्ड ॲज an adjective clause. An adjective clause begins with words such as how, that, what, whatever, who, which, where, why, etc. तर adjective clause जे आहे हे how, that, what, whatever, who, which, where किंवा why अशा शब्दांनी सुरू होते. Now complete the sentences given below using your own adjective clauses. ओके. तर आता ही खाली दिलेली वाक्य अशा ॲडजेक्टिव्ह क्लॉजने आपण स्वतः पूर्ण करायचे आहेत. आय नो ऑफ अ स्कूल बॉय हु इज व्हेरी क्लेवर इन हीज स्टडीज. आय नो ऑफ अ स्कूल बॉय हु इज very clever in his studies. Second, दूसरा वाक्य I know the joke. I know the joke which is very funny. I know the joke which is very funny. पुढचं सेंटेन्स I know of a doctor. I know of a doctor who is very famous for his best treatment. I know of a doctor who is very famous for his best treatment. Now next, I know of a place. I know of a place where प्लेस आहे म्हणून या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला व्हेअर. आय नो ऑफ अ प्लेस व्हेअर वी कॅन गो फ्रीली.
I know of a place where we can go freely. Then I know the reason. I know the reason why the students are very happy. I know the reason why the students are very happy in their class. Now, second question. Rewrite the following sentences, joining them with when, where, which or why. A म्हणजे खाली ही जी दिलेली वाक्य आहेत ही वाक्य व्हेन, व्हेअर, विच, व्हाय या शब्दांनी जोडायची आहेत. सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स. ही बॅलन्स्ड इट ऑन हिज हेड. Sitaram had a bundle of freshly pressed clothes which he balanced on his head. पुन्हा एकदा सांगते बघा. Sitaram had a bundle of freshly pressed clothes which he balanced on his head. Sitaram had a bundle of freshly pressed clothes which he balanced on his head. B. A large shady tamarind A large shady tamarind tree grew at one end of the bazaar. Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan there. आता हे कनेक्ट जॉईन करण्यासाठी आपल्याला नंतरचं वाक्य आधी घ्यावं लागेल. मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण व्हेअर अ लार्ज शेडी टॅमाराइन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. पुन्हा एकदा सांगतोय. मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण व्हेअर अ लार्ज शेडी टॅमाराइन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द bazaar. C. The People Nagar Bank has stopped paying employees. The People Nagar Bank has stopped paying employees. It is about to collapse. आता हे जॉईन करण्यासाठी कसं करावं लागेल बघा. द पीपल नगर बँक विच इज अबाउट टू कोलॅप्स. द पीपल नगर बँक which is about to collapse has stopped paying employees. पुन्हा एकदा सांगतोय. The People Nagar Bank which is about to collapse has stopped paying employees. Next, D. He had finished his work. He sat down on the highest step. आता हे वाक्य आपल्याला जॉईन करायचं आहे. तर he had finished his work. He sat down on the highest step. हे वाक्य आपल्याला जॉईन करायचं आहे. तर नंतरचं वाक्य इथे आधी घ्यावं लागेल. मीन्स ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क. ही सॅट डाऊन ऑन
द हायेस्ट स्टेप when he had finished his work. Okay, now next, tense is the form of a verb. Tense is the form of a verb which shows the time at which an action takes place. म्हणजे काळ हा क्रियापदाचा एक असा भाग आहे की जो आपल्याला शोज द टाईम ॲट विच म्हणजे काळ दर्शवतो, वेळ दर्शवतो. ॲट विच ॲन ॲक्शन टेक्स प्लेस म्हणजे की कोणत्या वेळी ती कृती घडली आहे. द पास्ट शी वेंट, द प्रेझेंट शी गोज, अँड द फ्युचर इज शी विल गो. म्हणजे वेंट, शी वेंट ती गेली, शी गोज म्हणजे ती जाते, हा प्रेझेंट टेन्स. अँड द फ्युचर शी विल गो म्हणजे ती जाणार आहे. व्हर्ब फॉर्म्स शो बोथ टेन्स, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. म्हणजे व्हर्ब फॉर्म्स आपल्याला काळ दर्शवतात, अगदी पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. अँड एक्सपेक्ट म्हणजे परफेक्ट, प्रोग्रेसिव्ह आहे की परफेक्ट आहे. टेन्स म्हणजे पूर्ण काळ आहे की अपूर्ण काळ आहे की ते दर्शवलं जातं. द प्रोग्रेसिव्ह मीन्स कंटिन्युअस ॲस्पेक्ट इज फॉर्म बाय युजिंग बी प्लस व्हर्ब आय एन जी. मीन्स दे आर गोईंग और दे वेर गोईंग. दे आर गोईंग मीन्स present progressive, means present continuous, and they were going past continuous, past progressive. The perfect aspect is formed by using have plus verb ed or en, means they have gone, they have gone or they had gone. They have gone present perfect, they had gone past perfect tense. Now here are the examples with the tense. The present tense. Here the present tense. Simple present. First of all, simple present. I go home, मी घरी जातो. She goes home, ती घरी जाते. Simple present. Now present progressive. अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ म्हणता येईल. आय एम गोईंग, मी जात आहे. दे आर गोईंग, ते जात आहेत. देन प्रेझेंट परफेक्ट, पूर्ण वर्तमान काळ. ही हॅज गॉन, तो गेला आहे. दे हॅव गॉन, ते गेले आहेत. नाऊ प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. ही हॅज बीन गोईंग, he has been going, and they have been going. Means present perfect progressive. Has, have means perfect present, and been going means progressive, present progressive. So these sentences from present perfect progressive. Now the past tense. फर्स्ट ऑफ ऑल सिंपल पास्ट, साधा भूतकाळ. शी वेंट, ती गेली. दे वेंट, ते गेले. नाउ पास्ट प्रोग्रेसिव्ह ऑन नेक्स्ट पेज, पेज नंबर 56. पास्ट प्रोग्रेसिव्ह अपूर्ण भूतकाळ. आय वॉज गोईंग, मी जात होतो. वी वेर गोईंग, ते जात होते. नाउ पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळ. वी हॅड गॉन, आम्ही गेलो होतो. ही हॅड गॉन, मी गेलो होतो. नाउ पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह,
I had been going and they had been going. Past perfect progressive, past perfect had, and past progressive means been going. So here past perfect progressive, I had been going and they had been going. Now the last type of tense is the future tense. First of all, simple future, साधा भविष्यकाळ. I will go, मी जाणार आहे. You will go, तू जाणार आहेस. Now future progressive, we will be going, she will be going. We will be going, she will be going. Future progressive. Then future perfect, he will have gone. Future perfect, he will have gone. And last, future perfect progressive, I will have been going. I will have been going and they will have been going. Future perfect progressive tense, I will have been going and they will have been going. Now subject verb agreement. Here the appropriate form of the verb is to be used according to the subject. म्हणजे अगदी या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापदाचे योग्य ते रूप वापरावे लागते. इन द सिंपल प्रेझेंट टेन्स एस और es will be added to the verb only when the subject is he or she or it. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये मात्र जेव्हा सब्जेक्ट ही शी किंवा इट असतो त्यावेळी क्रियापदाला एस किंवा es प्रत्यय जोडावा लागतो. रीड द फॉलोविंग. खालील वाक्य पहा. आय वॉन्ट अ पेन, दे वॉन्ट अ पेन. हियर यू वॉन्ट अ पेन बट ही और शी वॉन्ट्स अ पेन. ही और शी वॉन्ट्स अ पेन. म्हणजे इथे ही किंवा शी आल्यामुळे इथे वॉन्टला एस सफिक्स लागलेला आहे प्रत्यय. देन ही और शी गोज होम इन टाईम. या ठिकाणी देखील आय गो होम इन टाईम असं येईल. वी गो होम इन टाईम. परंतु ही और शी, ही किंवा शी असेल तर मात्र त्या ठिकाणी गोला es सफिक्स लागेल. म्हणजेच ही गोज होम इन टाईम किंवा शी गोज होम इन टाईम. सिमिलरली म्हणजे अशाच पद्धतीने द फॉर्म ऑफ द ऑक्झिलियरी वर्ब विल हॅव टू बी यूज्ड according to the subject in present progressive, past progressive, present perfect, etc. तर अगदी अशाच रीतीने अगदी उरलेल्या बाकीच्या काळांमध्ये देखील हे असेच स्वरूप वापरावे लागते. हियर आर द सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल, आय एम रायटिंग ॲन essay. I am writing an essay. We are writing an essay. He or she is writing an essay. Means he is writing an essay and also she is writing an essay. Then I have written an essay. He has written an essay or she has written an essay. I was writing an essay and we were writing an essay. तर अशा रीतीने या ठिकाणी आज आपण टेन्स अभ्यासलेला आहे. अगदी सुरुवातीला आपण या ठिकाणी प्रेझेंट टेन्स पहिला म्हणजे वर्तमान काळ, त्याचे 4 टाइप्स. देर आर 4 टाइप्स ऑफ present tense: simple present, simple progressive, then present progressive, present perfect,
अँड प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. हे 4 प्रकार पाहिले. देन द पास्ट टेन्स. देर आर 4 टाइप्स, subtypes of the past tense. First of all, simple past, then past progressive, then third past perfect, and fourth one is past perfect progressive. Now the next number of 3, the future tense. There are also 4 subtypes of future tense. First, simple future, second, future progressive, then third, future perfect, and fourth one is future perfect progressive. तर अशा रीतीने या ठिकाणी आपण आज टेन्स विषय पाहिलं. आणि या ठिकाणी आपला 2.2 हा जो चॅप्टर आहे हा पूर्ण झालेला आहे. ओके, सो बाय स्टुडंट्स.